अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तुमच्या घरामध्ये बघा एखादं काम असेल जे बऱ्याच वर्षांपासून विलंबितच होत चाललेलं आहे, रखडतच चाललेलं आहे. ते काम व्हावं यासाठी तुम्ही अनेक पारायणं, अनेक उपाय, सेवा करत असता. या ब्राह्मणाकडे जा, त्या ब्राह्मणाकडे जा, ज्योतिषाकडे जा. ज्याने जे सांगितलं ते तुम्ही सगळं करता, खूप पैसे घालवता, पण ते काम तुमचं पूर्णच होत नाही. म्हणजे त्यात लग्न जमणं असेल, संततीनं होणं असेल, घरामध्ये आजारपण असेल, सतत भांडणं, वादविवाद, चिडचिड असेल, घराची प्रगती होत नसेल, पैसा येतोय पण तो टिकत नसेल, आर्थिक चणचण खूप भासत असेल, अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या सर्व होत असेल. आता संसार म्हटलं की संसारिक अडचणींना आपल्याला सामना करावाच लागतो, पण त्याचा इतका वर्ष आपण सामना करतो ना, की जे आपण कधी स्वप्नातही रंगवलेलं नसतं की मला या एखाद्या गोष्टीसाठी एवढा विलंब करावा लागेल. बघा, कुठेतरी आपण काय म्हणतो की आपले जे कर्म असतात ते कर्मच या गोष्टीला कारणीभूत असतात, आणि ते खरंही आहे. आपण मागच्या जन्मीमध्ये कुठेतरी काहीतरी अशा गोष्टी केलेल्या असतात की त्या कर्माचे भोग आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागतात. या जन्मामध्ये केलेले जे कर्म आहेत ते आपल्याला पुढच्या जन्मी भोगावे लागतात. मागच्या जन्मी केलेले कर्म आपल्याला या जन्मी भोगावे लागतात. आणि जोपर्यंत आपले कर्म प्रारब्ध भोगून होत नाही तोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही. आणि ते जे कर्म असतं ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला फेडावंच लागतं. समजा एखाद्याचं लग्न जमत नाहीये, तर त्याचं लग्न न जमण्यामागे त्याचे कर्म त्याला भोगावे लागतात, आणि जेव्हा त्याचं कर्म भोगून होईल तेव्हा त्याचं लग्न जमतं. त्याचप्रमाणे एखादा आजारी असेल, ते खूप वर्षापासून आजारीच असेल, पण त्याचे कर्मचे जेव्हा त्याचे भोगून होतील तेव्हा त्याचा आजार निघून जातो. म्हणजे कर्माचे प्रारब्धाचे जे भोग असतात ते संपल्याशिवाय आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही. मग आपण कितीतरी वेळा म्हणतो की मी एवढं पारायण करते, एवढ्या सेवा करते, पण तरीसुद्धा मला माझ्या सेवेचं फळ मिळत नाही. तर ते तसं का? तर आपले जे कर्म आहेत, प्रारब्ध आहेत, ते भोगून संपल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नसते. मग त्यामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विलंब होतो, आणि त्याचा सर्व दोष आपण देवांवरती देत असतो. पण असं न करता तुम्हाला तुमच्या सेवा, पारायण, उपासना, उपाय हे सर्व चालू ठेवायचं आहे, श्रद्धा ठेवायची आहे. कारण जेवढ्या जास्त तुम्ही सेवा करणार आहात ना, तेवढे तुमचे कर्म पटपट भोगून संपणार आहेत. जे कर्म तुमचे 3 वर्षात संपणार होते, ते कर्म तुम्ही जर जेवढं जास्त सेवा कराल तर ते कदाचित 1 वर्षातही संपून जाईल, 6 वर्षातही, 6 महिन्यामध्येही संपून जाईल. जे कर्माचे प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगत असताना तुम्हाला त्याच्यात झळा बसतात, ते जाणवतात. तर ते सेवा केल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही, इतकी सेवेमध्ये शक्ती असते. आपल्या आयुष्यामध्ये बुध ग्रह, गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. कुंडलीमध्ये गुरु ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी अनेक व्यक्ती जेव्हा ज्योतिषाकडे जातात आणि हे ग्रह स्ट्रॉंग नसतील तर त्यांना खूप मोठे मोठे, खूप पैसे भरून उपाय करावे लागतात, शांती करावी लागतात, हे सर्व ग्रह मजबूत करण्यासाठी. पण आपण आजच्या या व्हिडिओमधून एक अशी छोटीशी सेवा, छोटासा उपाय सांगणार आहे की जे घरामध्येच तुम्हाला बसून करायचं आहे. कुठे जायचं नाही आहे, कुठली पारायण करायचं नाही आहे, कुठला खर्च करायचा नाही. घरातल्या कुठल्याही व्यक्ती हा उपाय करू शकतील. फक्त या 2 वस्तूंची तुमच्याकडे गरज आहे, आणि त्या वस्तू असतील तर तुम्ही ही सेवा करू शकतो. या सेवा केल्याने तुमचा जो बुध ग्रह आहे, गुरुग्रह आहे आणि शुक्र ग्रह आहे ते खूप मजबूत होतात. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह, बुध ग्रह खूप मजबूत असतो त्याला बघा पैशाची कधीच कमतरता भासत नाही. पैशाची त्याच्याकडे खूप चंगी असते. त्याचप्रमाणे आर्थिक चणचण भासत नाही. लक्ष्मी माता त्यांच्या घरामध्ये वास करते. व्यवसायात कधी तंगी येत नाही. दारिद्र्य त्यांच्या घरी कधीच येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या सगळं मनासारखं होत असतं. आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत आहे त्याला तर माहितीच आहे नक्की काय असतं. ज्याचा गुरुग्रह मजबूत आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये गुरूंचा आशीर्वाद असतो. त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. त्याच्या आयुष्यात कधी संकट येत नाही, आणि आली तरी त्याची झळ बसत नाही. इच्छापूर्ती होते आणि कुठलं काम विलंबित होत नाही, प्रगती होत राहते. त्यामुळे हे 3 ग्रह आपल्या आयुष्यामध्ये मजबूत असणं खूप गरजेचं आहे. बघा, काही व्यक्तींचं असं असतं की खूप जीवाभावाचे व्यक्ती असतात, पण कुठेतरी छोट्याशा गैरसमजामुळे ते एकमेकांशी बोलतही नाही, एकमेकांकडे पाहतही नाही, इतकं त्यांच्यामध्ये वैर येतं. आणि कारण तर काहीच नसतं, फक्त क्षुल्लक कारणामुळे त्यांच्यामध्ये हे होत असतं. पण दोघांकडून कुठेतरी एकाला ओढ लागलेली असते की आपलं एवढं चांगलं नातं होतं, आणि फक्त एका गोड गैरसमजामुळे म्हणा किंवा एका छोट्या गैरसमजामुळे आमचं नातं इतकं दुरावलंय की आता आम्ही दोघं एकमेकांकडे बघायलाही तयार नाहीये, बोलायलाही तयार नाही. पण एखाद्याची इच्छा असते की आपलं हे नातं परत पूर्ववत व्हावं, आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. काहींचं कसं असतं की एखाद्या व्यक्तीला, म्हणजे एखादी समजा
महिला असेल, तिला एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचं असतं, पण तो व्यक्ती तिला इग्नोर करत असतो. पण त्या महिलेला त्याच्याशी बोलायचं असतं, कारण त्यांचे जे ऋणानुबंध असतात ते खूप घट्ट असतात आणि ते तिला तोडायचे नसतात किंवा ते तिला पुन्हा जोडायचे असतात, पण तो व्यक्ती तिला इग्नोर करत असतो. अशा वेळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे तुमची दुरावलेली जी माणसं आहेत ती जवळ आणण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. घरातील आजारपण असेल, एखादं काम विलंबित होत असेल, कठीणातली कठीण इच्छा असेल, लहानातली लहान इच्छा असेल, संकट असतील, ते दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय घरातील लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही करू शकतं. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा लाल कपडा लागणार आहे. हातभर असेल तरीही चालेल. तुम्ही ब्लाऊज पीसचा लाल छोटासा एक तुकडा कापला तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुम्हाला बडीशेप लागणार आहे, ज्याला आपण सोप म्हणतो. जी कच्ची बडीशेप आहे ती तुम्हाला 1 ते 1.5 चमचा लागणार आहे. तर तुम्ही ती बडीशेप घ्या, पण भाजलेली ती बडीशेप नाही, तर कच्ची बडीशेप तुम्हाला घ्यायची आहे. बडीशेप तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये भेटून जाईल. कच्ची बडीशेप तुम्हाला आणायची आहे. याचा 1 ते 1.5 चमचा तुम्हाला लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे काळी मिरी. तर जी बडीशेप आहे, ही बडीशेप बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या ज्या सेवा असतात त्याच्यामध्ये कच्ची बडीशेपला विशेष असं महत्त्व असतं. आणि जी काळी मिरी आहे बघा, मसाल्याच्या पदार्थामध्ये गोल काळी मिरी असते. ती जी काळी मिरी आहे ती नजरबाधा, इडापिडा, करणी किंवा नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी खूप उपयोगी असते. ही काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे. आता बडीशेप जी आहे ती तुम्ही 1 ते 1.5 चमचे घ्यायची आहे. पण काळी मिरी किती घ्यायची आहे, तर काळी मिरी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे. तर आता जन्मतारखेनुसार म्हणजे कसं, तर आपली जी जन्मतारीख आहे, म्हणजे ज्या दिवशी आपण जन्माला आलो आहे त्या दिवसाची जी तारीख आहे ती घ्यायची आहे. महिना किंवा वर्ष तुम्हाला याच्यामध्ये पकडायचं नाही. तर तुमची जी काही जन्मतारीख आहे, समजा तुमची जन्मतारीख असेल 10 जन्मतारीख असेल तर 1 + 0 केलं तर ती 1च येते. तेव्हा त्याच्यामुळे तुम्हाला 1च काळी मिरी घ्यायची आहे. तुमची जन्मतारीख असेल 20, 2 + 0 2च येतं, त्यामुळे 2 काळी मिरी घ्यायची आहे. 30 असेल तर 3 + 0 3 येतं, त्यामुळे तुम्हाला 3 काळी मिरी घ्यायची आहे. एखाद्याची जन्मतारीख 21 असेल तर 2 + 1 3 काळी मिरी घ्यायची आहे. एखाद्याची जन्मतारीख 14 असेल तर 1 + 4 5 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे. एखाद्याची जन्मतारीख 24 असेल तर 2 + 4 6 घ्यायची आहे. आता एखाद्याची जन्मतारीख बघा 28 असेल तर 2 + 8 किती येतात, 10 येतात. पण तुम्हाला 1च काळी मिरी घ्यायची आहे. 10 आले तरी तुम्हाला 1 + 0 काळी मिरी 1च घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काउंट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे. आणि बघा, ज्यांना स्वतःची जन्मतारीखच माहिती नसेल, तुम्ही अंदाजे जी कोणती जन्मतारीख लावत असाल तीच जन्मतारीख तुम्ही या उपायासाठी घेतली तरीही चालेल. फक्त तुम्हाला यामध्ये वर्ष, म्हणजे जे आपले बर्थ इयर असतं, जे वर्ष असतं किंवा महिना, हे आपल्याला त्याच्यामध्ये काउंट करायचं नाही आहे. तर फक्त आपली जी जन्माची तारीख आहे ती तुम्हाला याच्यामध्ये काउंट करायची आहे. देवघरासमोर बसून करायचं आहे. कुठेही तुम्हाला जायचं नाही आहे, कसलाही खर्च तुम्हाला करायचा नाही आहे. दुसरी गोष्ट, हा उपाय सोमवार सोडून इतर कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी देवासमोर बसा, तिथे दिवा लावा, नमस्कार करा. त्यानंतर जे लाल कापड तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 चमचा कच्ची बडीशेप घ्यायची आहे आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला काळी मिरी जी आहे ती तेवढी घ्यायची आहे. समजा आता एखाद्याची 22 जन्मतारीख आहे तर त्याने 2 + 2 4 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि 1.5 चमचा बडीशेप. त्याच्यानंतर ती जी लाल कापड आहे त्याने तुम्हाला ती पोटली बांधून घ्यायची आहे. या 2 पदार्थ त्याच्यामध्ये ठेवून ही पोटली बांधून घेतल्यानंतर ती पोटली उजव्या हातामध्ये घ्या आणि तिथेच बसून तुम्हाला तुमच्या यथाशक्ती 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. एवढी साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. गायत्री मंत्र कोणता, तर ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा जो गायत्री मंत्र आहे तो तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही प्रार्थना आहे ती त्या पोटलीला तुम्हाला देवांना सांगायची आहे की माझं हे काम विलंबित होते आणि त्यासाठी मी हा उपाय, ही सेवा करते. त्याचप्रमाणे माझ्यावरती हे संकट आहे आणि त्यासाठी मी हे उपाय, हा सेवा करते. अशा पद्धतीने तुम्हाला ती पोटली बनवून घ्यायची आहे. जे जेंट्स लोक आहेत त्यांनी ही पोटली सदैव त्यांच्यासोबत ठेवायची आहे. समजा ते वर्किंग आहे तर सतत त्यांच्या पर्समध्ये, त्यांच्या वॉलेटमध्ये ही पोटली त्यांना सोबत ठेवायची आहे. त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये अशा पद्धतीने ठेवायची की ती सतत आपल्याबरोबर राहिली पाहिजे. ज्या वर्किंग वुमन आहेत त्याही आपल्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवू शकतात.
आणि ज्या गृहिणी असतात तर त्यांना या सगळ्या गोष्टी ठेवायचं जरा थोडंसं कठीण जातं. तर मग त्यांनी काय करायचं, त्या काय करू शकतात की बघा शॉपमध्ये तुम्हाला एक तावीज भेटतं, त्या तावीजमध्ये तुम्ही या गोष्टी ठेवून ते गळ्यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा हाताला बांधू शकता किंवा कमरेला कुठेतरी ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून ती दिवसभर तुमच्या सोबत राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. फक्त अंघोळीच्या वेळेस ती तुमच्या सोबत नसणार आहे, बाकी इतर वेळी ती तुमच्या सोबतच असायला हवी. तुम्ही घरातून बाहेर जाताय तुमच्या सोबत असायला हवी, जेव्हा कुठेही जाल तिथेही तुमच्यासोबत असायला हवी आणि जेव्हा घरात असाल तेव्हाही सोबत असायला हवी. झोपायला जाल तेव्हा झोपतानाही उशीच्या खाली उशापाशी तुम्हाला ही पोटली ठेवूनच झोपायचं आहे. तर अगदी साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे. बघा काही जणांचं तर असं असतं ना की हा उपाय केला की लगेचच त्यांना एकच दिवसात अनुभव येतो आणि काहींना उपाय केल्यानंतर थोडा विलंब होतो पण त्यांची इच्छा पूर्ण होते. महाराज काय सांगतात की जेव्हा एखाद्याची योग्य वेळ येते ना तेव्हा त्याला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही आणि ती गोष्ट त्याला मिळण्यापासून कोणी अडवू शकत नाही. जेव्हा आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग भोगून होतात तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते. त्यामुळे संयम ठेवा, श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तशी तर या उपायाची अनुभूती ही 48 तासामध्येच येते. पण तुमच्या कर्मावरती सुद्धा या गोष्टी अवलंबून असतात. पण तरीसुद्धा श्रद्धेने, संयमाने आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने आता तुम्ही म्हणाल की ही पोटली आपल्याला किती दिवस सोबत ठेवायची आहे, तर 5 ते 6 महिने या पोटलीचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. जोपर्यंत ही पोटली आपल्याकडे आहे तोपर्यंत आपलं सगळं छान चाललेलं असतं. मग तुम्हाला कधी समजा आता 5 महिने झालेत, 5 महिने झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की पोटली तर माझ्याकडे आहे पण मला इफेक्ट जाणवत नाहीये किंवा मला त्याचे अनुभव येत नाहीयेत. मग त्याचं काय होतं, जी शक्ती असते ती थोडीशी कमी होते. मग अशा वेळी ती पोटली तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून परत दुसरी पोटली सोमवार सोडून इतर कुठल्याही दिवशी तयार करून स्वतःसोबत ठेवू शकता. म्हणजे एका पोटलीचा इफेक्ट तुम्हाला 5 ते 6 महिने जाणवणार आहे. जेव्हा तुमची इच्छापूर्ती होईल तेव्हा तुम्ही ते निर्माल्यामध्ये निर्माल्यामध्ये तुम्हाला ती पोटली टाकून द्यायची आहे. परत नाही केली तरी चालेल. पण समजा 5 महिने तुम्ही ठेवली आहे, इच्छापूर्ती नाही झाली, तर इच्छापूर्ती होईपर्यंत तुम्हाला ही पोटली बनवायची आहे. अशा पद्धतीने अगदी साधी सोपी सेवा, साधा सोपा उपाय आहे, तर तुम्ही नक्की करा. तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होईल, संकट दूर होईल. जशी जशी ही पोटली तुमच्याकडे राहील तसं तसं तुमचा बुध ग्रह, गुरु ग्रह, शुक्र ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होईल आणि जसं जसं हे ग्रह मजबूत होतील तसे तसे तुमच्या अडचणी दूर होतील, संकट दूर होतील, इच्छापूर्ती होईल. त्यामुळे उपाय केला आणि जर एखाद्याला नाहीच लगेच फरक जाणवला तर हार मानू नका. तुम्ही संयम ठेवा आणि ही पोटली तुमच्याकडे ठेवा. हा उपाय श्रद्धेने करा. बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. होईल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.